देशभरात वाढत्या पेपरफुटीच्या घटना, भरती प्रक्रियेमधील विलंब, वाढती बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांविरोधात विद्यार्थी व युवांचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेस पक्ष, काही विद्यार्थी संघटना यांच्या वतीने छात्रों की गोज युवांच्या समस्यांचे संमेलन चंद्रपुरात आयोजित करण्यात आले. जिल्ह्याच्या विविध भागातून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार, पालक आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी झाला. संमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा, समस्या आणि अपेक्षा थेट मांडल्या. नीट, UGC नेट, MPSC, SSC, रेल्वे भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याची तीव्र भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तसेच भरती प्रक्रियेमधील दिरंगाई, निकाल जाहीर होण्यास होणारा विलंब आणि नियुक्ती प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे युवांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. संमेलनात सुरक्षित व पारदर्शक परीक्षा प्रणाली, पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई, वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण करणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, रोजगाराच्या संधी वाढविणे तसेच विद्यार्थ्यांना प्रभावी करिअर मार्गदर्शन मिळावे यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी एकमुखी मागणी करण्यात आली. कार्यक्रम काँग्रेसप्रणीत असला तरी पक्षाचे चिन्ह, नेत्यांचे फोटो यांचा वापर कटाक्षाने टाळण्यात आला. आम्ही त्रस्त विद्यार्थ्यांसाठी राजकारण विरहित एकत्र आलो आहोत असा संदेश देण्यासाठी हे केल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. तर त्रस्त परीक्षार्थ्यांनी सध्याच्या स्पर्धा आणि पात्रता परीक्षेत समाधानकारक बदल व्हावेत अशी भावना व्यक्त केली. आम्हाला कुठेही पक्षाची नारेबाजी असतील किंवा पक्षाचा स्टंट या ठिकाणी करायचा नव्हता. नुकसान हे विद्यार्थ्यांचं झालं आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही सगळे एकजुटीने त्यांच्या मागे आहोत. आपण बघितलं असेल, राहुलजीने देखील कार्यक्रम घेतला, तिथे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की पक्षाचा विषय अजिबात नाही. ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे आम्ही एक माणूस म्हणून, या देशाचे जागरूक नागरिक म्हणून सोबत आहोत. म्हणून पक्षाचा विषय आम्ही या ठिकाणी घेतला. The young people who are struggling to get a future, I will not say the words BJP, Congress, इतकंच आहे की एज्युकेशन सिस्टीम आपली इतकी छान व्हायला हवी, जिथे आपण इंडियाला एक डेमोक्रेटिक कंट्री म्हणतो, तिथे त्याच इंडियातले जे यूथ आहे त्यांना योग्य मार्गदर्शन आणि एज्युकेशन नाही मिळालं तर काय अर्थ आहे त्या डेमोक्रेटिक कंट्रीचा. म्हणून माझं म्हणणं इतकंच आहे की NTA असो किंवा कोणताही एज्युकेशन सिस्टीम असो, जो गव्हर्नमेंट बॉडी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कंडक्ट करत आहे, त्यांनी योग्य रीतीने, योग्य पद्धती आणि वेल सिक्युअरेस्ट मॅनरनं पेपर कंडक्शन करावं, जेणेकरून पेपर लीक नाही व्हायला पाहिजे आणि मुलांना मेंटल आणि ट्रॉमेटाइज्ड कंडिशन नाही आली पाहिजे. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे. नीटचं पेपर आता झालं याच्या पहिले, त्यानंतर आपलं असं वाटलं की आपण त्या गोष्टीपासून मोकळे झालो, मीन्स आपण प्रिपेअर झालो आणि खाली झालो आणि आपण खूप खुश होतो की आपला पेपर झाला आणि खूप छान गेला. पण त्यानंतर असं आपल्याला ऐकण्यात आलं की पेपर लीक झालं, मीन्स कुठे ना कुठे फुटला पेपर. त्याच्यानंतर काय झालं की तणाव, एक मेंटॅलिटी, प्रेशर आलं की आता का होणार, आपला पेपर छान जाणार नीटवाला की कसं होणार. त्यामुळे घरच्यांना बी प्रेशर आलं की मुलीचं का होणार, कारण काही मुली डिप्रेस होऊन गेले, याच्यामुळे निघू नाही शकले, त्याच्यामुळे काही अडचणी खूप घरी आल्या. आणि एक तर आपण शेतकरी फॅमिलीमधून, त्याच्यामुळे घरी अडचणी खूप जास्त असतात. त्यामुळे मी नीट आणि ते एक हार्ड लेवलचे पेपर झाले, जे की आपण ॲडव्हान्स बी म्हणू शकतो त्याला, कारण का हा पेपर नव्हता, हा अलग प्रकारचाच पेपर होता. जे सिलेबस तर होतं तोच, बट खूप हार्ड लेवलचा आपण असं म्हणू शकतो त्याला. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.